नमस्कार. दिवे बंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मी जे माझ्या इथे मायक्रो स्प्रिंकलर लावलं आहे त्याचं वर्किंग तुम्हाला दाखवता आलं नव्हतं, ते आता वर्किंग सुरू केलेलं आहे, ते दाखवण्याचा हा व्हिडिओ आपण बघू शकता. हा मायक्रो स्प्रिंकलर इथे सुरू आहे. समोर पूर्ण मायक्रो स्प्रिंकलर सुरू आहे. साधारणतः 3 एकरचा प्लॉट आहे. 1.5 एकर एका वेळी भिजवल्या जाईल, 1.5 एकर 2 तासांनी भिजवल्या जाईल. मित्रांनो, नेपियर हे ऊसासारखं पीक आहे. याला पाणी हे फार महत्त्वाचा भाग आहे आणि नेपियरमध्ये 80% पाणी नसेल तर गायी नेपियर खाणार नाहीत. त्यामुळे त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आता आपण बघू शकता आमचे सगळे मायक्रो स्प्रिंकलर सुरू झालेले आहे. जसं इथे तुम्हाला या लाईनमध्ये मायक्रो स्प्रिंकलर दिसत आहेत, या लाईनमध्ये नाही आहे, या लाईनमध्ये आहे. एक लाईन सोडून आपण मायक्रो स्प्रिंकलर लावलेला आहे. त्यामुळे कापताना सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही. सारखा उचलायची गरज नाही. म्हणजे आपल्याला हा मधातली भाग जो सोडलेला आहे इथे आपला ट्रॅक्टर येईल. याच मधातल्या भागात आपण जे आहे ती कल्टिवेट करणार. हा मधातल्या भागाला आपण छेडणार नाही. म्हणजे ह्या तासात हलवाहलवी जमिनीची होणार नाही, त्या तासात होईल. अशा पद्धतीने पाणी देणं सुरू आहे. मी याचा अजून एक व्हिडिओ परवा बनवणार आहे, ज्याच्यामध्ये मी माझा माणूस जो आहे तो रेनकोट घालून आतमध्ये जाईल आणि हे मायक्रो स्प्रिंकलरचं पाणी कुठपर्यंत आणि कसं पोहोचतं याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवील. हा आमचा तुम्ही नेपियर बघू शकता. आणि या मायक्रो स्प्रिंकलरला आम्ही डायरेक्ट बोरवरनं सप्लाय दिलेला आहे, म्हणजे पाणी दिलेलं आहे. हा इथे आमचा बोर आहे, आपल्याला दाखवतो. या बोरला इथे एक वर्टिकल फिल्टर लावलेला आहे, कारण बोरच्या पाण्यामध्ये वाळू रेती ही येते, ती गाळल्या जावी म्हणून वर्टिकल फिल्टर लावलेला आहे. आणि आज या मायक्रो स्प्रिंकलरद्वारे जीवामृत सोडत आहोत. तर तुम्हाला एक वेंचुरी दाखवतो. या वेंचुरीतनं सुरू आहे. करा ना, सुरू आहे ना. वेंचुरीद्वारे जीवामृत देत आहोत. इथे दर 15 दिवसांनी जीवामृत दिला जाईल या प्लॉटला वेंचुरीद्वारे मायक्रो स्प्रिंकलरनी. आणि दर 15 दिवस म्हणजे 7 दिवसांनी जीवामृत, त्याच्यानंतरच्या 7 दिवसांनी गोकृपामृतम, परत 7 दिवसांनी जीवामृत, परत 7 दिवसांनी गोकृपामृतम. आणि महिन्यातनं एकदा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपूर येथे झिंकचं मायक्रोन्यूट्रिएंट मिळतं ग्रेड 2चं. महिन्यातनं एकदा तेही दिल्या जाईल. आणि 3 महिन्यातनं एकदा ट्रायकोडर्मा, तो सुद्धा या मायक्रो स्प्रिंकलरनीच दिला जाईल. आपल्याला मी हा व्हिडिओ इरिगेशन कसं आहे आमचं नेपियरचं ते दाखवण्यासाठी केलेला आहे. तर आपण बघू शकता काही ठिकाणी पाणी गळतं आहे. आता ते पूर्ण टाईट करू, कारण पाणी वाया जाऊ देऊ नये हे माझं फार कटाक्षाने माझं पूर्ण शेतात लक्ष असतं की माझ्या शेतातलं पाणी वाहू नये. तसंच इथे आपण बघू शकता हा माझा जलताराचा गड्डा आहे. बाजूलाच विहीर आहे आणि आपण पूर्ण बोर जंगलला लागून आहोत. हे बघा, पूर्ण बोर जंगल आहे पूर्ण आपल्याला. आणि हे आपण माझ्या इथे पिंपळाचं झाड बघू शकता, मोठं फार जुनं झाड आहे. कमीत कमी 50 वर्ष तर या झाडाला नक्कीच झालेले आहेत. आणि मी याच झाडाच्या बुंद्याजवळची माती घेऊन जीवामृत बनवत असतो. आपण बघू शकता त्याचा बुंदा पण किती मोठा आहे. याच्याच इथली माती घेऊन मी जीवामृत बनवतो. आपल्याला जीवामृत बनवताना 1 मूठ माती लागते बांधावरची, तर ती मी इथली घेतो. तर अशा रीतीने मायक्रो स्प्रिंकलरद्वारे खतही दिल्या जात आहे आणि पाणीही दिल्या जात आहे. मित्रांनो, प्रत्येक पाण्यासोबत विद्राव्य खतं ही दिली तरच
त्याचा फायदा होईल आपल्याला. जसं आपण फक्त पाण्यावरती जिवंत राहू शकत नाही, तसेच झाडांनाही दर आठवड्याला काही ना काहीतरी सोबत हवं. तर त्याच्यासाठी म्हणून जैविक पद्धतीने शेती करत असताना, नॅचरल पद्धतीने शेती करत असताना जीवामृत, गोकृपा अमृतम याचा योग्यरित्या वापर केला तर आपल्याला नक्कीच चांगलं पीक मिळतं. असंच आमच्या शेतावरचे रोजचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या यूट्यूब पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.